नमस्कार. 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन रावेर शहर आणि तालुक्यासह उत्साहात संपन्न झाला. येथील तडवी कॉलनीत आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. आमदार नंदकिशोर महाजन, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी आणि नगराध्यक्ष संगीता महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातून प्रमुख मार्गावरून आदिवासी बांधवांनी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. या मिरवणुकीत आदिवासी बंधू भगिनी आपल्या पारंपरिक वेशात उत्साहात सहभागी झाले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात आदिवासी बंधूंनी आदिवासी नृत्य आणि आदिवासी गीते सादर केली. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पद्माकर महाजन, माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर योगिता पाटील, डॉक्टर राजेंद्र पाटील, अरुण शिंदे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता. पाहूया याबाबतचा वृत्तांत. आपल्या सर्वांना आदिवासी दिनाच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आपल्यालाही माहिती आहे की ज्या वेळेला मोदी सरकार सत्तेत आलं त्यावेळेला अगदी नेपाळपासून तर तामिळनाडूपर्यंत आपला जो आदिवासी पट्टा आहे संपूर्ण, याच्या आधी नक्षलवाद प्रचंड होता. कदाचित आपल्या सातपुड्यामध्ये आपण तो अनुभवला नसेल, पण संपूर्ण भारतभर अगदी गडचिरोलीमध्ये सुद्धा हा नक्षलवाद प्रचंड होता. परंतु जेव्हा हे मोदी सरकार आलं त्याच्यानंतर आपलं लक्ष असेल तर 25 मार्च 2026ला पूर्ण नक्षलवाद आपल्या आदिवासी क्षेत्राचा संपवला असेल तो या मोदी सरकारने संपवला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल तर गडचिरोलीमध्ये जर नक्षलवाद संपवला असेल तो या मोदी सरकारने आणि आपल्या देवेंद्रजी फडणवीस यांनी संपवलेला आहे. आज आदिवासी समाज पर्वत रांगांमध्ये जगतोय, एक श्वास घेतोय, मोकळा श्वास घेतोय. याचं एक खूप मोठं श्रेय हे आदरणीय मोदीजींना आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना जात आहे. आपल्या आदिवासी समाजासाठी विविध योजना या सरकारने आणलेल्या आहेत. आपला हा समाज जंगलावरती प्रेम करणारा हा समाज आहे. तुकाराम महाराजांनी आता म्हटलंय, वृक्षपल्ली आम्हा सोयरे. परंतु आधीपासूनच आपला हा आदिम काळापासून आपला हा समाज वृक्षांवरती, जंगलावरती, प्राण्यांवरती प्रेम करतो आणि आनंदाने राहत असतो. हा समाज मेनस्ट्रीम मध्ये आला पाहिजे, हा समाज मुख्य प्रवाहात आला पाहिजे. यासाठी विविध प्रकारच्या योजना आहेतच. त्याच्या माध्यमातून हा समाज येतोही आहे. आपण अनुभवलं असेल तर सीमाताईंच्या बाबतीत मी अनुभवतो. मी खरोखर ज्या वेळेला ताईंना पहिल्यांदा भेटलो, या संपूर्ण परिवाराला ज्या वेळेला मी भेटलो, खरोखर एक चांगला सुशिक्षित समाज, सुशिक्षित पूर्ण परिवार. आणि फक्त सुशिक्षित असून फायदा नाही, परंतु ज्या समाजातून आपण जन्माला आलोय, त्या समाजाप्रती आत्मीयता असणारा हा परिवार मी बघितला. आणि त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाने विचार केला की आपण या ताईंना, या परिवाराला, या समाजाचा प्रतिनिधी म्हणून नगरपालिका हक्काने पाठवलं पाहिजे. त्याबद्दल एक हक्काचा प्रतिनिधी, एक योग्य सुयोग्य प्रतिनिधी आपण दिला. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानतो. आपल्या सगळ्यांना मनापासून आभार देतो. दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय होता की आपला पूर्ण परिसर आहे, याच्यासाठी काय केलं पाहिजे, सातपुड्यामध्ये काय केलं पाहिजे. तर आपण निमडे आहे, हे सगळे जी गावं आहेत, याच्यामध्ये थोड्या दिवसामध्ये आपण एक मातृवंदना म्हणून आपण एक कार्यक्रम सुरू करणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येक आदिवासी समाजातल्या प्रत्येक महिला भगिनीचं आपण आरोग्य तपासणी करणार आहोत. आणि आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांचे जे काही आजार असतील ते समूळ आपण पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिक्षणासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची योजना आणतायत. युनिसेफच्या माध्यमातून आपण एक सर्व्हे केला आहे आणि या शिक्षणाच्या खरोखर 5ची शाळा आहे, खरोखर अत्यंत चांगली शाळा आहे, पण सुविधा तिथे नाही आहेत. आपण त्या सुविधा डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय. निमड्याची अंगणवाडी असेल ते आपण डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय. हे करत असताना ज्यावेळेला आपण आदिवासी वस्त्यांमध्ये काम करतोय त्यावेळेला शहरामध्ये काही काम केलं पाहिजे. ज्या विचाराने त्यासाठी आपण पूर्ण काम करतोय.